नमस्कार. मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट वर्किंग ॲट लीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वाकड. आज आपण जाणून घेऊयात इनफर्टिलिटीमध्ये मेल फॅक्टरचा किती रोल असतो किंवा किती पर्सेंटमध्ये मेल फॅक्टर ही अफेक्ट करते. जर इनफर्टिलिटीचा आपण पर्सेंटेज बघितलं तर 30% फॅक्टर हे प्युअर फिमेल फॅक्टर असतात की त्याच्यामुळे इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. 30% हे मेल फॅक्टर असतात, प्युअर मेल फॅक्टर्स, की जसे की फायमोसिस असेल, सिमेन ॲबनॉर्मॅलिटीज असतील, व्हेरिकोसिल असेल किंवा बरेच काही कारण असतात त्याची. 20% हे कंबाईंड मेल आणि फिमेल, म्हणजे या 20% लोकांमध्ये दोघांमध्येही प्रॉब्लेम असू शकतो. आणि 20% हे या प्रॉब्लेम्स हे इडिओपॅथिक, म्हणजे ज्याचे काही कारण स्पेसिफिक सापडत नाही. आपण जर कंबाईंड विचार केला तर ऑलमोस्ट 30% प्युअर आणि 20% कंबाईंड असं 50% फॅक्टर हे मेल इन्फर्टिलिटीमुळे होऊ शकतात. त्यामुळे हा एक सिग्निफिकंट फॅक्टर आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय आणि प्रेग्नन्सी होत नसेल, इन्फर्टिलिटी असेल, तर मेल फॅक्टरकडे दुर्लक्ष करू नका. आता या मेल फॅक्टरमध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम असतात की ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा इश्यू येऊ शकतो. त्यामध्ये फायमोसिस, इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, सिमेन प्रॉब्लेम्स, म्हणजे जसे की लो व्हॉल्यूम, लो काउंट, लो मोटिलिटी, किंवा त्यामध्ये इन्फेक्शनचा प्रादुर्भाव, सिमेनमध्ये पस्सेल्स असणे की ज्याच्यामुळे स्पर्मची मॉर्फॉलॉजी पण अफेक्ट होऊ शकते. याचबरोबर व्हेरिकोसिल किंवा ऑब्स्ट्रक्शन, जे की इजॅक्युटरी डक्ट किंवा वास डिफरन्समध्ये असू शकते. या काही कॉमन आजार आहेत आणि यामधील बरेचसे आजार हे ट्रीटेबल किंवा रिव्हर्सिबल असतात जर ते वेळीच ट्रीटमेंट घेतली तर. त्यामुळे इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये मेल फॅक्टरकडे दुर्लक्ष करू नका आणि IVFचा डिसिजन घेण्यापूर्वी अँड्रोलॉजिस्टचा सल्ला घेऊन पुढील ट्रीटमेंट कंटिन्यू करा. थँक्यू.